नमस्कार माझ्या आपली नाती परिवारातील सर्व सदस्यांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी एक नाव घेतले की मनाला खूप उभारी मिळते, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वामी चरित्र सारामृत वाचायला वेळ मिळत नाही किंवा काही कारणास्तव ते शक्य होत नाही. पण काळजी करू नका, कारण स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत. स्वामी समर्थ म्हणजे कोण? तर मित्रांनो, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. अक्कलकोटचे परब्रह्म आहेत. स्वामींनी नेहमीच आपल्याला शिकवलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांच्या स्तुतीमध्येच सर्व काही सामावलेलं आहे. जेव्हा आपण स्वामींची स्तुती करतो तेव्हा आपण त्यांच्या विविध रूपांचे स्मरण करतो. मग ते दत्तात्रेयाचा अवतार असोत, श्रीपाद श्री वल्लभ असोत किंवा नरसिंह सरस्वती. स्वामींनी कलियुगात भक्तांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी हा अवतार धारण केला. स्वामींच्या लीला अगाध आहेत. कधी ते एखाद्या भक्तासाठी धावून जातात, तर कधी आपल्या चमत्कारातून अहंकारी माणसाला योग्य वाट दाखवतात. त्यांच्या चरणी जो एकदा लीन झाला त्याचा योगक्षेम स्वतः स्वामी पाहतात. त्यांनी आपल्याला सांगितलंय की प्रपंच नेटका करा, पण त्यात अडकून न पडता परमार्थही करा. स्वामींना बाह्य डामडोल नको असतो. त्यांना हवी असते ती फक्त अनन्य भक्ती. आपण त्यांना मनोभावे नमस्कार केला, त्यांना नैवेद्य अर्पण केला किंवा फक्त त्यांचं नाव घेतलं तरी ते प्रसन्न होतात. स्वामींची शिकवण हीच आहे की आपल्या मनात सर्वांविषयी प्रेम असावं आणि अंतरात्म्यात स्वामींचं ध्यान असावं. मित्रांनो, आपल्याला आपली नाती या चॅनलच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की स्वामी आपल्या प्रत्येक नात्यात, प्रत्येक श्वासात आहेत. जर तुम्हाला खूप कठीण वाटत असेल तर फक्त शांत बसा, डोळे मिटा आणि स्वामींचे स्मरण करा. स्वामी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील. शेवटी इतकंच सांगेन, अक्कलकोटी प्रसिद्ध झाले, स्वामी राया तया उधरले. स्वामींच्या चरणी आपली हीच प्रार्थना असावी की आपली सेवा त्यांच्या चरणी रुजू व्हावी आणि सर्वांच्या घरात सुखशांती नांदो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.